महाराष्ट्राच्या पावनभूमीत किल्ले पुरंदर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांनी 14 मे 1657 रोजी एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। संभाजी महाराजांना आईचा सहवास लाभला नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या छत्रछायेखाली त्यांनी युद्धनीती, गनिमी कावा, स्वराज्यविषयक धोरणाचे धडे गिरवले। संभाजी महाराज हे केवळ तलवार चालवणारे नव्हते, तर साहित्यामध्येही त्यांना विशेष रुची होती। ते बहुभाषा पारंगत होते। संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथही लिहिला आहे। 1681 रोजी ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले। बुरहानपूर, संभाजीनगर आणि जंजिरा किल्ल्यांवर केलेल्या आक्रमणांनी मुघल साम्राज्याला पुरते हादरवून सोडले। त्यांच्या रणनीतीमुळे औरंगजेबाला शिवाजी महाराजांच्या पश्चातही मराठ्यांच्या सामर्थ्याची जाणीव झाली। 11 मार्च 1689 रोजी क्रूर औरंगजेबाने तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली। अनेक अत्याचार सहन करूनही संभाजी महाराजांनी धर्म आणि स्वाभिमान यांच्याशी कधीही तोडजोड केली नाही। श्री क्षेत्र तुळापूर आणि श्री क्षेत्र वडुबुद्रुक येथे संभाजी महाराजांची समाधी उभारण्यात आलेली आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय।